महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजलाय। 15 वर्षांची आघाडी आणि 25 वर्षांची युती यांच्यामधल्या ऐतिहासिक फुटीमुळे हा रणसंग्राम आता बहुरंगी झालाय। या बहुरंगी रणसंग्रामातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना कसा घडवायचा आहे महाराष्ट्र, एबीपी माझावर सादर करत आहोत माझा महाराष्ट्र माझं विजन। तेव्हा माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हे समजून घेणार आहोत की महाराष्ट्रातल्या विविध राजकीय पक्षांची आणि नेत्यांची महाराष्ट्राबद्दलची विजन काय आहे, त्यांना काय वाटतं की काही वर्षानंतर महाराष्ट्राचा ते कशा पद्धतीनं विकास करू इच्छितात। आणि याच कार्यक्रमात आज आपल्याबरोबर आहेत त्यांचं विजन मांडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस। अगदी सुरुवातीला आपण देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय वाटचालीबद्दलची एक क्लिप बघूयात। देवेंद्र गंगाधर फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतला सर्वात तरुण चेहरा। या शर्यतीत उच्च विद्याविभूषित म्हणून काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांना पर्याय म्हणून कुणाचा असेल तर तो भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांचा। नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा डिप्लोमा असा फडणवीसांचा भरभक्कम बायोडाटा। फडणवीसांना त्यांच्या पुस्तकी शिक्षणाला जोडूनच राजकारण आणि समाजकारणाचं बाळकडू त्यांच्या घरातच आईवडिलांकडून मिळालं। याच मुद्द्यावरती नागपूरकरांनी त्यांना 1992 साली वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून दिलं। मग वयाच्या 27व्या वर्षी फडणवीसांना नागपूरचे महापौर होण्याचा मान मिळाला। ते देशातले दुसरे सर्वात तरुण महापौर ठरले। 1999 सालापासून गेली 15 वर्षे फडणवीसांनी राज्यातल्या अनेक प्रश्नांना विधानसभेच्या सभागृहात आवाज मिळवून दिला। या काळात फडणवीसांनी जितक्या त्वेषानं आपल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांशी संघर्ष केला तितक्या चतुराईनं त्यांनी पक्षांतर्गत शर्यतीतही बाजी मारली। त्यामुळं साहजिकच देवेंद्र फडणवीसांचं नाव आज मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दाखल झालंय। फडणवीसांचं आणि त्यांच्या पक्षाचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन कसं आहे? शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपच्या अजेंड्यावरती वेगळ्या विदर्भाचा मुद्दा किती प्राधान्याने घेतला जाणार आहे हे आज आपण प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीसांकडून जाणून घेऊया। इथे आमंत्रित करतो भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपलं व्हिजन लोकांच्या समोर मांडा। देवेंद्रजी। सर्वप्रथम आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार। आज महाराष्ट्र हा युवा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राचं सरासरी वय 27 वर्ष आहे। महाराष्ट्रातली 50% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या आतली आहे आणि नवा महाराष्ट्र घडवायचा असेल तर युवा महाराष्ट्राला साथ घालावी लागेल। नवा महाराष्ट्र हा युवा महाराष्ट्राच्या माध्यमातूनच घडला जाऊ शकतो। आणि मग युवा महाराष्ट्राला काय हवं आहे? युवा महाराष्ट्राला शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार हवा आहे। युवा महाराष्ट्राला विकास हवा आहे आणि त्या विकासाच्या सूत्राने युवा महाराष्ट्र हा नवा महाराष्ट्र घडवू शकतो। आणि म्हणून मग शिक्षण असेल तर त्या संदर्भात आजची आमची स्थिती काय आहे? आज आपलं जे प्राथमिक शिक्षण आहे त्या प्राथमिक शिक्षणामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 10वा आहे। महाराष्ट्रातल्या 5वीच्या जवळपास 41% मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही, ही आमची अवस्था आहे। तिसरीच्या मुलांना अद्याक्षर वाचता येत नाही, ही आमची अवस्था आहे। 8वीच्या मुलांना 1 ते 99 ही संख्या देखील त्या ठिकाणी सांगता येत नाही, ही आमची अवस्था आहे। आज उच्च आणि तंत्र शिक्षणामध्ये जर आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात उच्च आणि तंत्र शिक्षणामध्ये आज आमचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ खाली आलाय। त्या ठिकाणी संपूर्णपणे उच्च शिक्षणाचं आम्ही खाजगीकरण केलंय। खाजगीकरणाला माझा विरोध नाही, पण ज्या प्रकारचं व्यवसायीकरण केलंय, सामान्यांच्या आटोक्याबाहेर आज महाराष्ट्रातलं शिक्षण गेलं आहे। आणि त्यामुळे एकीकडे महाराष्ट्राच्या शिक्षणाची क्वालिटी आम्हाला सुधारावी लागेल आणि दुसरीकडे ज्या प्रकारे हे व्यवसायीकरण झालेलं आहे ते व्यवसायीकरण आम्हाला दूर करून शिक्षण सम्राटांच्या हातातलं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण महर्षींच्या हातात कसं जाईल हा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये आपल्याला करावा लागेल। आज महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे महाराष्ट्र बदनाम झाला 60,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे। आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय आहेत याचा जर आपण विचार केला तर ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आज
पाण्याचं नियोजन नाही, ज्या प्रकारे सिंचनाचा घोटाळा झाला, हजारो कोटी खर्च झाले पण सिंचनाच्या व्यवस्था नाही. आज महाराष्ट्राची प्रोडक्टिव्हिटी ही सगळ्यात कमी आहे, त्यामुळे महाराष्ट्राची इनपुट कॉस्ट फार अधिक आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला शेती नफ्याची होत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आलं पाहिजे. सॉइल हेल्थ कार्ड सारखं कार्ड त्याला मिळालं पाहिजे की ज्या माध्यमातून आपण काय इनपुट देतो आहोत ते कशा प्रकारे आपल्याला आपली प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करता येईल, पिकाची पद्धत कुठली असेल. आज आमची जवळपास 80% शेती ही कोरडवाहूची शेती आहे आणि मग पावसाचं ज्या प्रकारे अलीकडच्या काळामध्ये लहरीपणा चाललाय त्याच्यावरनं ती संपूर्ण शेती कोलॅप्स होते आहे. मग या कोरडवाहू शेतीमध्ये आम्ही सूक्ष्म सिंचन कसं करू शकू, त्या सूक्ष्म सिंचनाकडे आम्ही कशा प्रकारे लोकांना आकृष्ट करू शकू, किंवा अगदी जो ऊसाचा आमचा पट्टा आहे त्या ऊसाच्या पट्ट्यामध्ये ज्या प्रकारे पाण्याचा आम्ही वापर केलेला आहे त्या वापरातनं खऱ्या अर्थानं आज 1000 वर्षात जे पाणी रिचार्ज होऊ शकतं त्या पाण्याचा देखील आम्ही वापर करून टाकलेला आहे आणि आम्ही डार्क झोनकडे चाललो आहोत. मग तिथलं पाण्याचं नियोजन कशा प्रकारे झालं पाहिजे याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल. आज जवळपास महाराष्ट्रामध्ये 40% बालकं ही कमी वजनाची आणि जवळजवळ आमच्या ज्या मुली आहेत, महिला आहेत, या ॲनिमिक आहेत खूप मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर त्यांच्या बुद्धीची जी वाढ आहे ती ज्या प्रकारे व्हायला पाहिजे त्या प्रकारे होत नाही. तो जो पूरक पोषण आहार आपल्याला देता आला पाहिजे तो आपण देऊ शकत नाही. सरकारी हॉस्पिटलची अवस्था वाईट आहे, त्या संदर्भात देखील खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. विशेषतः आपण जर क्लाउड टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर त्या माध्यमातून आपण जवळजवळ सगळीकडे डायग्नोस्टिक्स चालू करू शकतो आणि मग त्याच्यानंतर टेलिमेडिसिनचा वापर करून त्या डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून अगदी शेवटच्या माणसापर्यंत आपण सुपर स्पेशालिटी केअर देखील या महाराष्ट्रामध्ये नेऊ शकतो. ते देखील विजन आम्ही तयार केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आज एक मोठा स्किल्स मिसमॅच आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्रातली तरुणाई आहे या तरुणाईच्या हाताला काम द्यायचं आहे. एकीकडे अनेक सेक्टर असे आहेत की ज्या सेक्टरला स्किल्ड मॅनपॉवर हवी आहे पण महाराष्ट्रामध्ये ती स्किल्ड मॅनपॉवर आम्ही तयार करत नाही. आज महाराष्ट्राची क्षमता अशी आहे की 2020 सालापर्यंत 2 कोटी स्किल डेव्हलप आम्ही आमचं मानव संसाधन तयार करू शकतो. या युवा लोकसंख्येला जर मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं, यांच्या हाताला काम दिलं तर जगावर राज्य करण्याची महाराष्ट्राची आणि भारताची क्षमता आहे. पण आम्ही स्किल्स डेव्हलपमेंटच्या संदर्भात अतिशय आमची जी काही भूमिका आहे ती गेल्या 5-7 वर्षात आम्ही पार पाडू शकलो नाही. शेवटी डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आम्ही म्हणतो ते काही चिरकाला करता नाही आहे. ते डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज केवळ 2035 सालापर्यंत आम्हाला राहणार आहे आणि मग या 25 वर्षाच्या 20 वर्षाच्या काळामध्ये आम्ही जर या मानव संसाधनाची निर्मिती करू शकलो नाही तर जगाने डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज मिळालं आणि जग त्या ठिकाणी पुढारलं पण आम्ही मागे राहू, आमचा महाराष्ट्र मागे राहील आणि म्हणून त्याच्याकडे देखील मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्रामधली आपण जर अवस्था बघितली तर गुन्हे अपराध सिद्धीचा जो दर आहे महाराष्ट्राचा तो अत्यंत कमी आहे. आज महाराष्ट्रामध्ये 91% आमचे अपराधी सुटून जातात, 9%चा अपराध सिद्धीचा दर आहे. अगदी बलात्काराच्या केसेसमध्ये तो 16%चा अपराध सिद्धीचा दर आहे. आणि हा अपराध सिद्धीचा दर कमी असण्याचं कारण आहे की आपल्या इथे आपण जर आपला कायदा बघितला तर इंग्रजांनी तयार केलेला पोलिसांचा कायदा आहे आणि इंग्रजांनी 1861 साली कायदा तयार केला. तो इंग्रजी सत्ता टिकली पाहिजे म्हणून, कायदा सुव्यवस्था, सामान्यांना न्याय याकरता कायदा तयार केला नाही तर इंग्रजी सत्ता पोलीस दलाच्या माध्यमातून कशी टिकवता येईल याकरता आपण कायदा तयार केला. आज त्या कायद्यामध्ये देखील आपल्याला बदल करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासोबत डिटेक्शनची ब्रँच असेल आणि आमची जी काही कायदा सुव्यवस्थेची ब्रँच असेल या 2 ब्रँच वेगळ्या केल्या पाहिजेत. मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी फॉरेन्सिक एव्हिडन्सेस करता आमचे फॉरेन्सिक ज्या लॅबॉरेटरीज आहेत त्या तयार कराव्या लागतील आणि त्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये हा जो अपराध सिद्धीचा दर आहे तो आपल्याला वाढवता येईल. आपला इशारा मला चाललेला आहे, मी बोलतच राहीन. खूप या ठिकाणी गोष्टी बोलायच्या आहेत पण आता प्रश्नोत्तराच्या माध्यमातून निश्चितपणे आपण बोलू. पण मी निश्चित सांगतो आमच्या हातात महाराष्ट्र द्या, महाराष्ट्र बदलून दाखवू. नवा महाराष्ट्र, युवा महाराष्ट्र, शेतकऱ्याचा महाराष्ट्र, सामान्यांचा महाराष्ट्र, दीन दलित शोषितांचा महाराष्ट्र हा आम्ही घडवून दाखवू. देवेंद्रजी, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही बसावं. आपण पुढे प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं आक्रमकपणे, आग्रहीपणे आणि ठामपणे त्यांचं सगळ्या व्हिजनमधले काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकरता पहिला प्रश्न. महाराष्ट्रानं भाजपला का निवडून द्यावं? आपण सुरुवात करूयात. देवेंद्र फडणवीस यांच्याकरता पहिला प्रश्न. महाराष्ट्रानं भाजपला का निवडून द्यावं? आज भारतीय जनता पार्टी ही विकास आणि सुशासन या द्विसूत्रीवर संपूर्ण देशामध्ये काम करते आहे. आज देशामध्ये भारतीय जनता पक्षाची जी राज्य आहेत ती बेस्ट परफॉर्मिंग राज्य आहेत. आज देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर
एक मोठं परिवर्तन घडताना आपल्याला दिसत आहे. आणि मला असं वाटतं की आपला महाराष्ट्रही मोदीजींच्या सोबत जर चालायला लागला, महाराष्ट्रातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार हातात हात धरून जर चालायला लागलं, तर या महाराष्ट्रामध्ये वेगानं परिवर्तन होईल आणि देशाच्या परिवर्तनाच्या यात्रेमध्ये महाराष्ट्र सामील होईल. भारतीय जनता पक्षाजवळ ते व्हिजन आहे, ते करण्याची इच्छाशक्ती आहे. भारतीय जनता पक्ष एकमेव असा पक्ष आहे की जो परिवाराचा पक्ष नाही आहे. अन्य पक्ष जर आपण बघितले तर ते प्रायव्हेट लिमिटेड पक्ष आहेत, ते परिवारांचे पक्ष आहेत. हा एकमेव पक्ष असा आहे की ज्याचा संचालन कुठला एक परिवार करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये जनतेचा पक्ष असा भारतीय जनता पक्ष आहे. आम्ही महाराष्ट्रात परिवर्तन करून दाखवू, त्याचं विजन आम्ही तयार केलेलं आहे. आणि त्या विजनच्या माध्यमातून निश्चितपणे महाराष्ट्र जो गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षात मागे पडलेला आहे, ते प्रत्येक सेक्टरमध्ये आम्ही परिवर्तन करून दाखवू. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्हाला संधी द्यावी ही आमची विनंती आहे. देवेंद्र जी, मेरा नाम वीरेन शाह है, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स से मैं जुड़ा हुआ हूँ. मुंबई में या महाराष्ट्र में आज मोदी की लहर की वजह से गुजराती और मारवाड़ी का तो वोट आपको पूरा मिलने की एक आवश्यकता है, लेकिन आप जो मराठी जो पॉपुलेशन है वो करीबन 35 से 40% है और अपना गुजराती और मारवाड़ी करीबन 17%, बाकी मुस्लिम और दूसरे कम्युनिटी है. आप कैसे कहते हैं कि बिना शिवसेना और बिना एमएनएस आप मराठी वोट बैंक एक जो बहुत बड़ी वोट बैंक है वो कैसे जीत पाएंगे? देखिए, मराठी वोट ये किसी की बपौती नहीं है. मराठी मतदार हा कोणाची बपौती नाही आहे. मराठी मतदार हा सगळ्यांकडे आहे. तो आमच्यासोबत देखील आहे. आमचं नेतृत्व कोण आहे? आमच्याकडे आमची कोर कमिटी पाहिली, कोण अमराठी त्याच्यामध्ये? मी आहे, विनोदजी तावडे आहेत, नाथाभाऊ खडसे आहेत, पंकजा मुंडे आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत. आम्ही सगळे मराठी आहोत. त्याच्यामुळे महाराष्ट्रात राहणारे मराठी लोक हे कुठे एका पक्षाच्या दावणीला बांधल्यात असं जर कोणी समजत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रातला आणि मुंबईचा मराठी माणूस हा आमच्या सोबत येईल. आज आम्हाला मुंबईमध्ये जे यश मिळालं ते मराठी माणसांनी वोट दिलं आणि अमराठी माणसांनी वोट दिलं. या दोघांनीही आम्हाला लोकसभेत वोट दिलं, म्हणून आम्हाला यश मिळालेलं आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, मराठी माणसाच्या मनामध्ये देखील मोदींबद्दल तेवढंच प्रेम आहे, मराठी माणसाच्या मनामध्ये भाजपबद्दल तेवढंच प्रेम आहे. आणि म्हणून मराठी अमराठी दोन्ही मतं आम्हाला मिळतील आणि या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्हीच निवडून येऊ. आणि हीच भीती खरं म्हणजे अनेकांना वाटते. त्यामुळे अलीकडच्या काळात अफवा पसरवणं चालू झालं आहे. भाजपचं सरकार आलं म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल. कोणाच्या बापाची ताकद नाही मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची. मुंबई महाराष्ट्रातच राहील, शेवटपर्यंत राहील. आणि मुंबई आणि महाराष्ट्र एकत्रितपणे आम्ही विकसित करू. भारतीय जनता पक्षाचा हाच उपक्रम असेल. देवेंद्रजी, तुम्हाला वोट का द्यावं अनुषंगानं आणखीन एक प्रश्न घेऊया. देवेंद्रजी, तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? 1 मिनिट. मुंडेंनी सांगितलं आम्ही एनरॉन बुडवून टाकू, त्यांनीच पाठिंबा दिला एनरॉनला. तुम्ही तुमची जाहिरात सांगते आम्ही घोटाळेबाजांना तुरुंगात टाकू, तुम्ही तुरुंगातल्या माणसांना तिकीट दिलं. तुम्ही तुमच्याकडे उमेदवार आहेत की नाही मला माहीत नाही, पण 20 काँग्रेस लोकांना तुम्ही तिकीटं दिली. तुमच्यावरती विश्वास ठेवायचा कसा? तुमच्याकडे 1972 पर्यंत 5 सीट मिळत नव्हत्या तुम्हाला. 1985 पर्यंत 15 सीट मिळत नव्हत्या. त्याच्यानंतर शिवसेनेचा हात धरून तुम्हाला 40, 42, 62, 52 आणि आता 45 सीट मिळाल्या. त्यांना तुम्ही जर बाजूला टाकलेत का? तुम्ही थोडेसे स्ट्रॉंग झालात म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा? नाही, मुळामध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर पहिली गोष्ट अशी, ही युती कोणाच्या महत्वाकांक्षेमुळे तुटली हे जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही. आमच्या मनात कधीही युती तोडणं नव्हतं, आम्ही त्याचा कधीही विचार केला नव्हता. पण आता परिस्थितीने आम्हाला ज्या परिस्थितीमध्ये आणलाय त्याला आत्मविश्वासाने सामोरं जाऊ आणि महाराष्ट्र जिंकू. आज ही गोष्ट खरी आहे की काही बाहेरच्या लोकांना आम्ही तिकीटं दिली आहेत, पण ते आम्हीच दिलेली नाही. असा कुठला पक्ष आहे मला सांगा की ज्या पक्षाने दिलेली नाही? शेवटी निवडणुकीच्या काळामध्ये काही ना काही प्रमाणात बाहेरची मंडळी येत असतात. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की काही आमचे आपत धर्म आहेत, काही शाश्वत धर्म आहेत. त्या आपत धर्मामध्ये कधी कधी आम्हाला अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. आमचा शाश्वत धर्म मात्र हा आहे की आम्हाला प्रामाणिकपणे पक्ष चालवायचा आहे, प्रामाणिकपणे आम्हाला पक्षामध्ये लोक ठेवायची आहेत. आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, 1-2% जर आमच्याकडे काही ॲब्रेशन झाले असतील तर ते देखील सुधरवू. आज आम्हाला निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर
ज्या ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्या परिस्थितीला त्याप्रमाणे आम्ही सामोरं जातो आहोत. पण ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी अशा प्रकारचे ॲब्रेशन देखील आम्ही सुधरवू. पण मग इथून पुढे स्वच्छ प्रशासनाच्या दृष्टीनं तुम्ही काही तुमच्या व्हिजनमध्ये अशा काही गोष्टी मांडल्यात की जेणेकरून लोकांना अधिक पारदर्शी, स्वच्छ, गतिशील असं काही प्रशासन मिळेल? एक अतिशय महत्त्वाचा बदल आम्ही करू इच्छितो. या महाराष्ट्रामध्ये माहितीच्या अधिकाराचा कायदा आला, त्या कायद्यामुळे लोकांना माहितीचा अधिकार मिळाला आणि पारदर्शिता आली. आता आम्ही महाराष्ट्राला सेवेचा अधिकार देण्याचा विचार करतो आहोत. सेवा हमी अधिनियम, राईट टू सर्व्हिस, हा आम्ही त्या ठिकाणी पारित करणार आहोत. कारण आज एखाद्या कार्यालयामध्ये आपण गेलात आणि त्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी जर आपल्याला दाद दिली नाही तर तुम्हाला कुठला लिगल रिकोर्सच नाही. आणि म्हणून हा जो काही लिगल रिकोर्स आहे तो असला पाहिजे. आणि म्हणून माहितीच्या अधिकारामध्ये ज्या प्रकारचे सिस्टीम्स आपण तयार केल्या तसा सेवेचा अधिकार मिळेल. जर तुम्हाला सेवा 7 दिवसात द्यायची असं मॅन्डेट त्याच्यामध्ये असेल, 7 दिवसात मिळाली नाही तर त्याच्यावर काय तुम्हाला अपील करता येईल, त्या अपीलमध्ये त्याच्यावर शिक्षा करता येईल, त्या अपीलमध्ये त्याच्यावर दंड करता येईल. अकाउंटेबिलिटी, एकदा अकाउंटेबिलिटी आली की त्या अकाउंटेबिलिटीच्या माध्यमातून निश्चितपणे प्रशासन काम करेल. दुसरं आम्ही निश्चितपणे ठरवलं आहे की महाराष्ट्रामध्ये जो लोकायुक्ताचा कायदा आहे, आज महाराष्ट्राच्या लोकायुक्ताचा खरं म्हणजे लोकायुक्तांनी स्वतः पत्र लिहून सांगितलेलं आहे त्याला कुठले अधिकारच नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जो लोकायुक्ताचा कायदा आहे हा कायदा बदलून या कायद्यामध्ये लोकायुक्तांना अधिक अधिकार द्यायचे. अँटी करप्शनची जी ब्रँच आहे त्या ब्रँचचं ती सरळ त्यांच्या सुपरविजन खाली आणायची. आणि एवढंच नाही, हाही आम्ही निर्णय घेतलेला आहे की डिस्क्रीट इन्क्वायरीमध्ये तथ्य सापडले तर कुठलीही परमिशन घेण्याची आवश्यकता पडणार नाही. भ्रष्टाचारांच्या विरुद्ध थेट कारवाई करण्याचे अधिकार हे अँटी करप्शन ब्युरोला आम्ही देणार आहोत. हा देखील बदल घडवायचा आम्ही ठरवला आहे. माझं नाव अनिल गलगली आहे. मुंबईच्या विकासासाठी गेल्या 15 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम होणं आवश्यक होतं ते न झाल्यामुळे मुंबईची फार हालत खराब आहे. परंतु आता मिठी नदीचा एक मोठा प्रश्न आहे. आपलं NDAचं गव्हर्नमेंट आल्यानंतर अजूनपर्यंत मिठी नदीला ज्या पद्धतीने फंड मिळणं आवश्यक होतं जवळपास 1700 कोटीची मागणी केलेली आहे. पण गेल्या 150 दिवसामध्ये ना भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केला ना आपल्या केंद्रीय नेतृत्वाने प्रयत्न केला. तर आपण कसं म्हणता की आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे कसं काम करणार? आपलं नेमकं विजन काय आहे? बघा, मिठीच्या बरोबर मुंबईच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनेही तुम्ही मांडावत. मिठी नदीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि नदी कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्य सरकारने त्या संदर्भातला प्रस्ताव केंद्राकडे पाठवला पाहिजे. केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात आता नदी कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत अशा प्रकारच्या नद्यांचं रिवायवल हे हातामध्ये घेतलेलं आहे. आणि मी विश्वासाने सांगतो की आमचं सरकार आल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं मिळून या मिठी नदीचा जो आमचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आपण वेग देऊ. आज मुंबईची अवस्था अशी आहे की मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फार कमी आहे. मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर 4 रिपोर्ट मुंबईच्या संदर्भात तयार झाले. एक CM टास्क फोर्स तयार झाला होता, त्यांचा एक रिपोर्ट आहे. मॅकेन्झीचा दुसरा रिपोर्ट आहे. MMRDAने एक विजन डॉक्युमेंट तयार केला आहे, त्याचा रिपोर्ट आहे. आणि चौथा मॅकेन्झीचा अर्बन अवेकनिंग रिपोर्ट आहे. हे 4ही रिपोर्ट जर आपण बघितले तर ज्या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट मुंबईमध्ये आम्ही करायला पाहिजे, जी मुंबई खूप मोठ्या प्रमाणात पैसा देशाला देते त्या मुंबईमध्येच इन्व्हेस्टमेंट होत नाही. आणि म्हणून याचा एक सस्टेनेबल प्लॅन इन्व्हेस्टमेंटचा हा मुंबईकरता आम्ही तयार करणार आहोत. आणि एवढंच नाही तर आज मुंबईच्या विकासामध्ये गव्हर्नन्स हा देखील एक मोठा प्रॉब्लेम आहे. 17 वेगवेगळ्या एजन्सीज मुंबईला कंट्रोल करतात आणि त्या एजन्सीजमध्ये कुठलाही समन्वय नाही आहे. आणि म्हणून त्याचा समन्वय घडवण्याच्या दृष्टीनं मंत्रालयामध्ये चीफ सेक्रेटरी लेवलचा फक्त आताचे अस्तित्वातले चीफ सेक्रेटरी यांच्यापेक्षा एक पद खाली असलेला जर आम्ही एक अधिकारी नेमला तरच हे कोऑर्डिनेशन होऊ शकतं. ते देखील करायचं आम्ही ठरवलं आहे. काही छोटे छोटे इश्यूज आहेत. ट्रान्स हार्बर लिंक आम्ही ज्याचा विचार इतके दिवस करतो त्याचं टेंडर निघतं पण ते टेंडर का घेतलं जात नाही त्याचं एकमेव कारण असं आहे की त्याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सच आम्ही अद्यापपर्यंत घेतलेला नाही आहे. मुंबईचं वॉटर ट्रान्सपोर्ट 1999 पासून आम्ही वॉटर ट्रान्सपोर्ट बद्दल बोलतो पण ते का होऊ शकत नाही. 3 वेळा आम्ही त्याचे टेंडर्स बोलवले, 6 वेगवेगळ्या कन्सल्टंटचे रिपोर्ट आले. पण वैयक्तिक याच माणसाला मला ते द्यायचं आहे हा ज्यावेळेस भाव मनामध्ये असतो त्यावेळी आलेलं प्रत्येक टेंडर हे नाकारलं जातं किंवा टेंडरच असं काढलं जातं की ते वैयक्तिक माणसाच्या प्रेमापोटी काढलं जातं आणि ते टेंडर कधी कंप्लीट होत नाही. अशाच प्रकारे आज मुंबईमध्ये हाऊसिंग हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आज जर आम्ही मुंबईला बघितलं तर प्रत्येक दुसरा माणूस हा मुंबईचा स्लममध्ये राहतो आणि त्यामुळे मुंबई आणि MMR रिजनमध्ये
जोपर्यंत आम्ही हाऊसिंग तयार करणार नाही तोपर्यंत हे रिजन डेव्हलप होऊ शकत नाही. जवळपास 30 लाख हाऊसिंग हे 2030 सालापर्यंत आपल्याला तयार केलं पाहिजे. अफोर्डेबल हाऊसिंग तयार केलं पाहिजे. त्याही दृष्टीने किमान पुढच्या 5 वर्षामध्ये 10 ते 11 लाख घरं कशी बांधता येतील याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. तशा प्रकारचा प्लॅन आणि स्ट्रॅटेजी आम्हाला तयार करावी लागेल. एवढंच नाही, नुसतं मुंबईमध्ये अर्बन इन्फ्लक्स येऊ द्यायचा, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं नाही, यांनी मुंबई डेव्हलप होऊ शकत नाही. मुंबईला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी देखील मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे. आज मुंबई हे एक प्रकारे सर्व्हिस सेक्टरचं हब तयार होत आहे. पण मुंबईतला मोठा प्रॉब्लेम असा आहे की सर्व्हिस इंडस्ट्री इथे यायला तयार नाही. कारण मुंबईचे रेंटल्स इतके हाय आहेत की सर्व्हिस इंडस्ट्रीला ते वायबल होत नाही. सर्व्हिस इंडस्ट्रीला आज बंगलोर जास्ती सोपं वाटतं, हैदराबाद जास्ती सोपं वाटतं. आणि म्हणून इथल्या रेंटल्सचाही कंट्रोल करण्याकरता आपल्याला मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे कमर्शियल स्पेसेस तयार करावे लागतील. आज 1 BKC आम्ही तयार केलं, तशा प्रकारचे 10 BKC आम्हाला MMR रिजनमध्ये तयार करावे लागतील. त्या माध्यमातून इथली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ग्रो होईल आणि त्या माध्यमातून निश्चितपणे मुंबई जे आहे ते विकासाकडे अग्रसर होईल. देवेंद्र फडणवीस यांच्याकरता पुढचा प्रश्न आहे. तुमच्या मनातल्या महाराष्ट्रात तरुणांना काय भवितव्य आहे? देवेंद्र फडणवीस यांच्याकरता पुढचा प्रश्न आहे. तुमच्या मनातल्या महाराष्ट्रात तरुणांना काय भवितव्य आहे? मला असं वाटतं की 2 प्रकारे याचा विचार करावा लागेल. एक तर आमच्या सगळ्या सेक्टर्समधलं स्किल आपल्याला तयार करावं लागेल. आज ज्यावेळेस आपली इकॉनॉमी 6%, 7%, 8% किंवा राज्याची इकॉनॉमी 9-10% ग्रो करते, त्यावेळेस त्या इकॉनॉमीमधनं, त्या इकॉनॉमिक ग्रोथमधनं ज्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होतात त्या ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करण्याकरता किंवा तशा प्रकारे त्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या पदरी पडल्या पाहिजे, याकरता स्किल्ड मॅन पॉवर लागतं. आणि स्किल्स डेव्हलपमेंटमध्ये महाराष्ट्र आज अतिशय माघारलेला आहे. आज जर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्स ज्या आहेत त्या मॅप केल्या आणि त्या स्किल्सला आम्ही सर्टिफिकेशनची व्यवस्था केली, त्या स्किल्स जर आम्ही डेव्हलप केल्या, तशा प्रकारचे आम्ही जर स्किल्स सेंटर तयार केले, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली बेरोजगारी तर आम्ही दूर करू शकू, पण देशाच्या उत्पादनामध्ये, देशाच्या GDP मध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन देखील आम्ही देऊ शकू. दुसरीकडे मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे उच्च शिक्षणाचं व्यावसायीकरण आम्ही केलं, गुणवत्तेकडे आमचा भर नाही आहे, केवळ त्याच्यातनं 10,000 कोटी रुपयाची एक इंडस्ट्री, अशा प्रकारे आज उच्च शिक्षणाकडे पाहिलं जातं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह फी रेग्युलेटरी अथॉरिटी तयार करून त्या माध्यमातनं शिक्षणातली नफेखोरी आपल्याला कमी करावी लागेल. आणि दुसरीकडे मानांकन जे आहे, नामांकन जे आहे वेगवेगळ्या संस्थांचं, ते कंपल्सरी करून त्यातली जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आम्हाला एनहान्स करावी लागेल. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये देखील महाराष्ट्र मागे आहे, कारण आमच्याकडे आज सायन्स अँड टेक्नॉलॉजीची मिनिस्ट्रीच नाही आहे. एक राजीव गांधी मिशनच्या माध्यमातून आम्ही काम करतो आणि GADच्या माध्यमातून हे सगळं काम चालतं. महाराष्ट्राचा युवक हा जगाच्या पाठीवर IT महाराष्ट्राने दिलाय, महाराष्ट्रातल्या युवकांनी दिलाय, पण महाराष्ट्रामध्ये ITचा वापर सर्वात कमी आम्ही करतो. त्या माध्यमातून मोठे जॉब्स आम्ही क्रिएट करू शकतो. बंगलोरचं जसं कम्प्युटिंग सेंटर आहे तसं पुण्याला आम्ही कम्प्युटिंग सेंटर तयार करून त्याही माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जॉब्स लोकांना, आमच्या तरुणांना देऊ शकतो. एवढंच नाही तर आज आमच्या शेतीमध्ये जर आम्ही स्किल्स डेव्हलपमेंट तयार केलं, ज्या प्रकारे चीननी शेती क्षेत्रातले स्किल्स तयार केले आणि त्यातनं मोठा रोजगार तयार केला, तो रोजगार आम्ही आमच्या महाराष्ट्रात देखील तयार करू शकतो. मी प्रसन्न जोशी, ABP माझे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे बाकीच्या तुम्ही गोष्टी सांगितल्या, पण काही इथे आधीचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे उदाहरणार्थ ITI, MIDC आणि इन्फोटेक पार्क, त्यातले पुण्या मुंबईतले इन्फोटेक पार्क खास करून पुण्यातले जर का सोडले तर बाहेर ठिकाणी इन्फोटेक पार्क तयार झाले नाहीत. जे झाले होण्याचे काही प्रयत्न झाले ते अयशस्वी ठरले. MIDCची अतिशय वाईट अवस्था आहे, त्या जमिनी केवळ डेव्हलप करायला केल्या जातात. त्याचं काय, MIDCचं पूर्ण रिस्ट्रक्चरिंगची गरज आहे. ITIच्या बाबतीत वसंतदादांनी एक फार मोठा प्रयत्न केला, पण त्याच्या पुढे काय ITIच्या? आणि विद्यापीठातला अभ्यासक्रम हा रोजगारभिमुख करण्याच्या विषयी काही चाललंय का? आमच्याकडे फक्त विद्यापीठाच्या नामांतराचे मुद्दे होतात राजकारणाचे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. विशेषत्वाने आपण ITIचा या ठिकाणी बोललात. आता मी नागपूरमध्ये आहे. नागपूरचा ITI जे आहे याचा ती जी सल्लागार समिती असते त्याचा आमदार म्हणून मी अध्यक्ष आहे. त्या ठिकाणी मी पाहतो 1400 मुलं रोज त्यातनं, दरवर्षी त्यातनं बाहेर पडतात आणि 5000 मुलांची मागणी असते. म्हणजे 3600ची मागणी आम्ही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे ITIची संख्या आम्हाला वाढवावी लागेल. ते ITI आम्हाला इंडस्ट्रीसोबत जोडून द्यावे लागतील आणि सगळ्या MIDCs मध्ये इंडस्ट्रीज असोसिएशनला जागा देऊन तुम्ही ITI सुरू करा, अशा प्रकारची आपल्याला त्यांच्यासोबत करार करता येतील. आपण चर्चा अनेक वेळा केल्या पण त्यातनं काहीच होत नाही. एक 8 दिवसापूर्वी मी युरोपियन युनियनच्या सगळ्या कौन्सिलेट जनरल सोबत त्यांनी ब्रेकफास्टला बोलवलं म्हणून त्यांच्याशी चर्चा करत होतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमच्यासमोर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आम्ही आणू शकतो, पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की MIDCत जागाच मिळत नाही. आणि जागा का मिळत नाही? जागा नाही असं नाही, MIDC ओस पडल्या, जागा भरपूर आहे,
पण सगळे अधिकार मंत्रालयामध्ये आम्ही घेतलेले आहेत. रिजनल ऑफिसरला कुठलाही अधिकार नाही आहे आणि मग मंत्रालयात अधिकार कशाकरता घेतले जातात हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. कुठेतरी मला असं वाटतं की हे डिसेंट्रलायझेशन करावं लागेल. शेवटचा खूप महत्त्वाचा विषय त्यांनी केला होता. अगदी खरी गोष्ट आहे. महाराष्ट्रामधल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीमधला अभ्यासक्रम हा रोजगार अभिमुख करावा लागेल किंवा त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण रोजगारक्षम लोक कसे तयार करू शकू. मात्र आज प्रॉब्लेम असा आहे, आमच्या युनिव्हर्सिटीच्या कायद्यामध्ये इतके आम्ही वेगवेगळे प्राधिकरण तयार केले आहेत की आज आम्ही नवीन कोर्सचा विचार केला तर तो नवीन कोर्सला मान्यता मिळतपर्यंत 3 वर्ष लागतात. तोपर्यंत तो कोर्स ऑब्सोलीट झालेला असतो आणि पुन्हा नवीन कोर्सची आवश्यकता असते. कुठेतरी ही फ्लेक्झिबिलिटी आम्हाला युनिव्हर्सिटीजला द्यावीच लागेल. देवेंद्र फडणवीस, तुमच्याकरता पुढचा प्रश्न. उद्योजकांना तुमच्या राज्यात काय मिळेल? मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा 2-3 गोष्टी मी या ठिकाणी सांगतो. आज LBT किंवा ऑक्ट्राय यांच्यासारखे जे रिग्रेसिव्ह टॅक्सेस आहेत की ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या ट्रेड्स करता आम्ही बॅरियर उभे केलेले आहेत. आम्ही ऑक्ट्रा आणि LBT हे दोन्ही टॅक्सेस काढून टाकण्याचं ठरवलेलं आहे. त्याचा अल्टरनेटिव्ह देखील आम्ही विचार केलेला आहे. तो अल्टरनेटिव्ह माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांना आम्ही त्यावेळेस सुचवला होता. दुर्दैवाने त्यांनी स्वीकारला नाही. दुसरी गोष्ट अशी की आज इंडस्ट्रीला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर काही असेल तर तो महागड्या विजेचा आहे. आणि आमची वीज महाग काय? आज महाराष्ट्रामध्ये आमची वीज निर्मितीची कॅपॅसिटी 10,000 मेगावॅटची आहे आणि आमचा प्लांट लोड फॅक्टर जो आहे, आम्ही जर प्लांट अवेलेबिलिटी फॅक्टर पाहिला तर तो 87% आहे आणि त्याच्या 60% आमचा प्लांट लोड फॅक्टर आहे. म्हणजे आमच्या क्षमतेच्या केवळ 50% वीज आम्ही तयार करतो आहोत. मग 50% जर वीज तयार केली तर ती महागडी वीज होणार आहे आणि मग बाकीची वीज आम्ही बाहेरून घेतो आहोत. आणि त्यामुळे आम्ही आमचा जर प्लांट लोड फॅक्टर हा 20% वाढवला आणि आपण जर सगळं खासगी बघितलं किंवा आजूबाजूचे राज्य बघितले, या सगळ्यांचा प्लांट लोड फॅक्टर हा 70%, 75%च्या वर आहे. काही ठिकाणी 90% आहे. अगदी देशाचा देखील 78% आहे. आणि आमचा ऍक्च्युअल रिअल प्लांट लोड फॅक्टर जो आहे, प्लांट अवेलेबिलिटी फॅक्टरच्या अगेन्स्ट नाही तर कॅपॅसिटीच्या अगेन्स्ट, तर तो केवळ 50% आहे. ते जर आपण केलं तर इंडस्ट्रीजला आज आपण कमी दराची वीज देऊ शकतो. आणि दुसरीकडे आज मोठ्या प्रमाणात आपण जर आपले लेबर लॉज बघितले तर या लेबर लॉजमध्ये न ते लेबरच्या फेवरचे आहे न ते इंडस्ट्रीच्या फेवरचे आहे. त्याही मध्ये थोडंसं आपल्याला सुसूत्रता आणण्याची आवश्यकता आहे. याला जोडून काही प्रश्न आहेत. टॅक्सेशन आणि हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे उद्योजकांच्या. देवेंद्रजी नमस्कार. माझं नाव सागर रुकारी. मी प्रवक्ता आहे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशनचा. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये फक्त महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे जिथे पेट्रोल डिझेल ही स्थानिक कर LBT महानगरपालिका हद्दीमध्ये 3 रुपये ते 7 रुपये, सोलापूरमध्ये 6 रुपये प्रति लिटर LBT घेतला जातो. आणि याच्या व्यतिरिक्त स्टेट स्पेसिफिक सरचार्ज म्हणजे मुंबईच्या कच्च्या तेलावरची जकात ही 3 रुपये प्रति लिटर संपूर्ण महाराष्ट्रावर लादली जाते. या दोन्हीमुळे 7 रुपये पेट्रोल डिझेल महाराष्ट्रामध्ये महाग आहे. आम्ही आमच्या संघटनेतून आमच्या सर्वसामान्य ग्राहकांना, महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी ग्राहकांना पेट्रोल डिझेल स्वस्त मिळावं म्हणून 6 महिन्यापासून याच्यावर जनआंदोलन करत होतो. याच्यामध्ये आम्हाला आघाडी सरकारकडून कुठला पाठपुरावा मिळाला नाही आणि आपले विरोधी पक्ष नेत्यांनी याच्यावर एक आम्हाला लिखित आश्वासन दिलं होतं. त्याच्या आधी त्यांनी आमच्याबरोबर 2 दिवस अभ्यासही केला होता आणि तो फॉर्म्युला समजून घेऊन लिखित आश्वासन दिलेलं आहे. आज ABP माझ्याचं विजनच्या या कार्यक्रमाच्या दौऱ्यातून फॉर्म्युला आपल्या हातामध्ये आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहे थेट आश्वासनाची? काही ना काही थेट आश्वासन त्यांना देतो. आम्ही आपल्याला सांगितलेलं आहे अशा प्रकारचे रिग्रेसिव्ह टॅक्सेस ऑन ट्रेड हे बंद केलेच पाहिजे. त्याच्यात सुसूत्रता आणलीच पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे जो स्थानिक कर आपल्यावर LBT लागलाय किंवा ऑक्ट्राय लागलेला आहे हा निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी रद्द करणार आहोत. आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की काही अल्टरनेट मॉडेल्स आम्ही तयार केलेले आहेत. जे मॉडेल्स निश्चितपणे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजशी आम्ही त्याचा विचार करून त्या मॉडेल्सच्या माध्यमातून ग्राहकांवर बोजा पडणार नाही. पेट्रोल महाराष्ट्रातल्या ग्राहकांना इतर राज्यांपेक्षा एवढं महाग घ्यावं लागणार नाही. अशा प्रकारचा अल्टरनेटिव्ह आम्ही निश्चित. छोटा व्यापार टिकलाच पाहिजे, पण त्यासोबत एक गोष्ट अजून करावी लागेल. छोट्या व्यापाराला कॉम्पिटिटिव्ह व्हावं लागेल. उद्योजकांचे काही प्रश्न आहेत देवेंद्र? सर, आई एम अशोक शर्मा फ्रॉम चंबूर मर्चेंट एसोसिएशन. एक और विजन है ऑनलाइन बिजनेस का और मॉल का, जो हर ये सोच रहे कि 5 साल के बाद में हम छोटे व्यापारी को खत्म कर देंगे. अब हम व्यापारियों के लिए क्या कर रहे हैं? भारतीय जनता पक्षाने FDI इन रिटेल याला विरोध केला. छोटा व्यापार टिकलाच पाहिजे, पण त्यासोबत एक गोष्ट अजून करावी लागेल. छोट्या व्यापाराला कॉम्पिटिटिव्ह व्हावं लागेल. माझं नाव अनिल गचके, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा माजी उपाध्यक्ष. महाराष्ट्रातली इंडस्ट्री ही खूप खालावलेली आहे आजच्या घडीला आणि त्यांना पॉवर हा एक विषय जसा आहे. पण विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती क्षमता उपलब्ध असून सुद्धा त्याची वीज MSEDCL खरेदी करत नाहीये. एक
जो 25 वर्षापूर्वी इंडस्ट्रीयल टाउनशिप ॲक्ट म्हणून पास झाला तो आजतागत इम्प्लिमेंट झालेला नाही आहे. उद्योजकांना फार मोठ्या प्रमाणावरती त्रास होतो. ऑक्ट्रॉय असेल किंवा LBT असेल किंवा त्यासारखे टोल असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांना त्रास होऊन शेवटी मग तो विचार काय करतो, कुठेतरी आपण बद्दीसारख्या ठिकाणी हिमाचलमध्ये जावं किंवा उत्तराखंडमध्ये जावं, इकडे एवढे टॅक्सेस देण्याची काय जरूर आहे. आणि त्याला फायनान्स मिळत नाही. CCOM बंद पडलाय, जवळजवळ MSFC बंद पडलेला आहे. तर फायनान्स देण्याच्या करता आपली विजन काय आहे. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न यांनी या ठिकाणी मांडलेला आहे की विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटी तयार झाली आहे. मुळामध्ये आमच्या ज्या सरकारी कंपन्या आहेत, या कंपन्यांना हे समजून घ्यावं लागेल की त्यांच्या भ्रष्टाचारामुळे इतर लोकांना दूर ठेवून फार या कंपन्या आम्हाला जिवंत ठेवता येणार नाही. आज आम्हाला ओपन ॲक्सेस सुरू करावंच लागेल. ओपन ॲक्सेस सुरू झाल्याबरोबर या कंपन्यांची कॉम्पिटिशन वाढेल आणि ती कॉम्पिटिशन वाढल्याबरोबर आमच्या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्या सरकारी कंपन्यांना देखील प्रोफेशनली काम करावं लागेल. आम्ही प्रोफेशनली काम करणार नाही. आमच्या अनप्रोफेशनल व्यवहारामुळे विजेचे दर वाढतच राहतील आणि तरी देखील विजेचा कमी दरात जे वीज देणार आहेत त्यांना आम्ही मार्केटमध्ये येऊ देणार नाही. हे आता फार काळ टिकणार नाही. तुमच्याकरता पुढचा प्रश्न. तुमच्या राज्यात महाराष्ट्रातला शेतकरी कसा समृद्ध होईल? आज महाराष्ट्रातल्या शेतीसमोर सगळ्यात मोठं आव्हान काय आहे? महाराष्ट्राची प्रोडक्टिव्हिटी फार कमी आहे आणि याची कारणं आहेत. महत्वाचं कारण असं आहे की 80% आजही आमची शेती ही कोरडवाहू आहे. पाण्याचं जे नियोजन आपण केलं पाहिजे, देशामध्ये आपण सिंचनाचं जर ॲव्हरेज बघितलं तर देशामध्ये 44% जी लागवडक्षम जमीन आहे ती सिंचनाखाली आली आहे आणि महाराष्ट्रात मात्र ती 17 किंवा 17.5, 18% केवळ सिंचनाखाली आली आहे आणि त्यामुळे निसर्गाच्या लहरीवर शेतकऱ्याला अवलंबून राहावं लागतं. दुसरं असं आहे की आमची शेती ही मोठ्या प्रमाणात परंपरागत ज्ञानावर आज चाललेली आहे. आज आपण जर बघितलं तर गुजरात असेल किंवा इतर राज्यांमध्ये, अगदी मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं तर कृषी विकासाचा जो दर आहे तो 18% आहे. गुजरातमध्ये तो सातत्याने 10 वर्ष 10% आहे आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षात -0.1%, -2.4% आणि आता 4% असा आमचा शेती विकासाचा दर आहे. आणि त्यामुळे या शेतीमध्ये जोपर्यंत केवळ आम्ही त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो एवढ्याने होणार नाही. आजही महाराष्ट्रातल्या 55% शेतकऱ्यांना इन्स्टिट्यूशनल फायनान्स उपलब्ध नाही आहे. तो आजही सावकाराकडनंच कर्ज घेतोय. त्यामुळे त्याला फायनान्स उपलब्ध करून देणं हे आवश्यक आहे. आज शेतकऱ्याला त्याच्या सॉइलची अवस्था काय, सॉइल हेल्थ कार्ड आपल्याला देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जर टेस्टिंग आपण केलं तर त्या माध्यमातून शेतकऱ्याला आपण सांगू शकतो त्यांनी खत किती वापरलं पाहिजे, मायक्रोन्यूट्रिएंट्स किती वापरले पाहिजेत, कशा प्रकारे वापरले पाहिजेत, क्रॉपिंगचं पॅटर्न आपल्याला तयार करता येईल. आणि एवढंच नाही, शेवटचा आपला हात येतो म्हणून सांगतो, महत्वाचं असं आहे 80% कोरडवाहूची शेती आहे आणि आम्ही 3 ते 4 हजार कोटी रुपये दरवर्षी याकरता देतो की अतिवृष्टी झाली, पीक वाळून गेलं, दुबार पेरणी करावी लागली. कारण निसर्गातनं जे पाऊस कधी येणार आहे या संदर्भातलं जी मेटिओरॉलॉजिकल डिपार्टमेंटकडनं त्याला इनपुट मिळाले पाहिजे ते आम्ही देऊ शकत नाही. आज विदेशात कुठेही जा, त्या ठिकाणी तुम्ही इंटरनेटवर गेला तर किती वाजून किती मिनिटांनी, म्हणजे साधारणपणे कधी पाऊस येणार आहे, दुपारी येणार आहे की संध्याकाळी येणार आहे, किती येणार आहे, ही सगळी माहिती असते. ती माहिती जर आमच्या शेतकऱ्याला आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन डिसिमिनेशनची सिस्टीम तयार करून दिली तर ही जी काही दुबार पेरणीची वेळ येते, ही जी काही पीक वाहून गेलं, खराब झालं म्हणून पैसा द्यावा लागतो, हा पैसा देखील आपण त्याचा वाचवू शकू आणि एक मोठं आपलं जे नुकसान होतं ते नुकसान देखील आम्ही वाचवू शकू. देवेंद्रजी, तुम्ही सांगताय या खूप खरं तर आदर्श गोष्टी सांगतायत. अशा झाल्या तर महाराष्ट्रातला या शेतकरी आदर्श तुम्हाला गोष्टी नाही आहेत, या धन्यवाद देईल. प्रत्येक राज्याने केल्या आहेत, महाराष्ट्राने केलेल्या नाही, हे दुर्दैव आहे. आजूबाजूच्या सगळ्या राज्यांमध्ये या गोष्टी झालेल्या आहेत. आपल्याबरोबर अशा चांगल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवणारे काही शेतकरी सुद्धा आहेत. नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर भडसावळे, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहे आणि मी नेरळ, रायगड जिल्ह्यातून आलेलो आहे. असं आहे की ज्या वेळेला वॉरन बफे असं सांगतायत की फार लवकर शेतकरी फरारी चालवतील आणि IT एक्सपर्ट्स त्यांचे ट्रॅक्टर्स चालवतील, अशी अवस्था असताना माझ्यासमोर ज्या वेळेला 200-300 यशस्वी शेतकरी ज्यांना अवॉर्ड्स दिली गेलेली आहेत, जे स्वतःची कार चालवत आलेले होते, त्यांना मी विचारलं आपल्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपला मुलगा शेतकरी व्हावा. तुम्हाला कल्पना आहे किती जणांनी हात वरती केला असेल? हा प्रश्न आपण जर का विद्यापीठातल्या ग्रॅज्युएट्सना विचारला, हीच अवस्था आहे. त्यांना सगळ्यांना MPSCची परीक्षा द्यायची आहे आणि मंत्रालयामध्ये किंवा पोलीस खात्यामध्ये कामाला जायचं आहे. आजची आपली खरी गरज अशी आहे असं मला वाटतं, जे आपण पहिल्यापासून म्हणत आहात की सक्षम तरुणाई शेतीमध्ये कशी येईल. हे खरं आहे, जर शेतीमध्ये नफाच मिळणार नाही
तर शेतकरी आपल्या मुलाला आणेल का बरं? आणि शेतकरी हा जे काही म्हणजे पूर्वी एक काळ असा होता की आम्ही शेतकरी आहोत हे आपल्याला सांगताना अभिमान वाटायचा. आज ती अवस्था राहिलेली नाही. त्यामुळे शेतीमध्ये प्रतिष्ठा आली पाहिजे. चीनचं जर आपण उदाहरण घेतलं तर चीनने जवळपास 2.5 लाख स्किल्स डेव्हलपमेंट सेंटर जे तयार केले आहे त्याच्यामध्ये 2.5 लाख सेंटर हे शेतीचे सेंटर आहेत की ज्या ठिकाणी शेतीवर आधारित कौशल्य हे मुलांना त्या ठिकाणी शिकवले जातात. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की चीनची भूमी आपल्यापेक्षा कमी आहे, लागवडक्षम भूमी जी आहे ती कमी आहे, तिथली अवस्था निसर्गाची आपल्यापेक्षा वाईट आहे, पाण्याची इरिगेशनची अवस्था देखील तेवढी चांगली नाही, पण त्यांचं उत्पादन हे आपल्यापेक्षा दुप्पट आहे कारण त्यांनी तशा प्रकारची प्रतिष्ठा आणलेली आहे. आणि त्या स्किल्सच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात आमची तिथली जी तरुणाई आहे ती तरुणाई शेतीमध्ये लागलेली आहे. तोच पॅटर्न आपल्याला आपल्याकडे आणावा लागेल. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे आपण जर अशा प्रकारे ही प्रतिष्ठा मिळवून दिली तर आपली तरुणाई देखील आपल्याला शेतीमध्ये दिसेल. तुमच्याकरता पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचे सांस्कृतिक दारिद्र्य संपवण्यासाठी तुम्ही काय करणार? तुमच्याकरता पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचे सांस्कृतिक दारिद्र्य संपवण्यासाठी तुम्ही काय करणार? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधानसभेत इतकी वर्ष मी काम करतोय आणि हे दुर्दैव आहे. हे काही मी कोणाला एकाला ब्लेम करत नाही. आम्ही सगळे याच्याकरता कदाचित दोषी असू, पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांस्कृतिक वैभवावर कधीतरी वर्षातनं एकदा 1 तासाची चर्चा आम्ही करतो. मराठीच्या संदर्भात मराठीला दर्जा मिळाला पाहिजे, मराठीचा वापर झाला पाहिजे याकरता कधीतरी 1-2 वर्षात एकदा चर्चा होते, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. मला असं वाटतं की मराठीच्या पाठीमागे भावनेने उभं राहावं लागेल. मराठीच्या पाठीमागे आपल्याला उभं राहत असताना केवळ भाषणातनं बोलून चालणार नाही. आज आमच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये मी पाहतो सगळ्या कोर्टांची कामकाजं मध्य प्रदेशात हिंदीत चालतं, उत्तर प्रदेशात हिंदीमध्ये चालतं, साऊथमध्ये आता त्यांनी जवळपास त्यांच्या भाषांमध्ये सुरू केलेलं आहे. महाराष्ट्रात मात्र कोर्टाचं कामकाज हे मराठीत चाललं पाहिजे. याकरता आपण अनेक वेळा त्याचा निर्णय घेऊ नये. कोर्ट म्हणता आम्हाला तुम्ही तसे टायपिस्ट द्या, कोर्ट म्हणता आम्हाला तसे स्टेनो द्या. ते स्टेनो टायपिस्ट देखील आम्ही देऊ शकत नाही कारण त्याकरता जी काही व्यवस्था उभी केली पाहिजे ती आम्ही करू शकलेलो नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मराठीचा जो काही आपल्याला दर्जा राखायचा आहे, मराठीचा वापर जो आपल्याला वाढवायचा आहे तो केवळ भाषणातनं आपण वापर वाढवू शकणार नाही. त्याची एक सस्टेनेबल स्ट्रॅटेजी आपल्याला तयार करावी लागेल आणि त्या माध्यमातूनच आपण ते करू शकू. ठीक. देवेंद्रजी, मी प्रवक्ता महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ प्रशांत रेड्डीज. आपणास असं विचारतो की सांस्कृतिकता जी आहे ही मराठी शाळांमधून किंवा शाळांमधून निर्माण होते. आज आपल्या महाराष्ट्राची अवस्था अशी झालेली आहे गेल्या 15 वर्षामध्ये की सगळ्यात जास्त आंदोलनं मग ती नागपूर असो की मुंबईत असो ही शिक्षकांची होतात. आणि आपले विरोधी पक्षनेते जे 5 वर्ष होते त्यांनी या आंदोलनांकडे आणि समस्यांकडे बघितलंही नाही. मग शिक्षकांनी आपल्यावरती विश्वास कसा ठेवला? खरं म्हणजे मला असं वाटतं शिक्षक आणि शिक्षण याच्या समस्यांवर जेवढं चर्चा ही विधानसभा आणि विधान परिषदेत झाली इतर कुठल्याही घटकांबद्दल झालेली नाही. आणि मला असं वाटतं की शिक्षकांबद्दल चर्चा होत असताना आज मराठी शाळा वाचल्या पाहिजेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण त्या वाचल्या पाहिजेत म्हणजे केवळ जर आपण त्या सरकारच्या भरोशावर वाचवू तर फार काळ त्या वाचू शकणार नाही. त्याकरता या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये, स्पर्धात्मक जगामध्ये त्या शाळातला विद्यार्थी टिकेल अशा प्रकारची एक मोठी आपल्याला बृहत अशा प्रकारची स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल. आज आम्ही जर विचार केला की केवळ सरकारी अनुदानाच्या भरोश्यावर विद्यार्थी नसतानाही आम्ही शाळा चालवू तर त्या चालतील, पण फार काळ कुठलेही सरकार ते चालवू शकणार नाही. मग मराठीकडे विद्यार्थी का आकृष्ट होत नाही, त्यातले प्रॉब्लेम्स काय आहेत याचाही विचार आम्हाला करावा लागेल. शेवटी आपल्या मातृभाषेतलं ज्ञान हे लवकर त्याचं आकलन होतं. मातृभाषेत शिकलं तर त्याचा अधिक ग्रास्पिंग जास्त असतं असं जगात सांगितलं जातं. पण तरी देखील आम्ही इंग्रजी माध्यमातून शिकण्याकडे आमचा कल का आहे तर आम्ही मराठीमध्ये वेगवेगळे जे कोर्सेस तयार केले पाहिजेत, त्याकरता जे एक्सपर्टीज तयार केलं पाहिजेत, पुढे जाऊन आम्ही जगामध्ये एक मराठीतनं शिकलेला व्यक्ती देखील कॉम्पिटिटिव्हनेसमध्ये कॉम्पिटिशनमध्ये उभा राहू शकतो, स्पर्धेत उभा राहू शकतो. ही जी व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल. महाराष्ट्र म्हणून आपण कुठेतरी त्यात मागे पडलो आहोत. मला असं वाटतं की याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आम्ही निश्चितपणे या संदर्भात एक चांगली स्ट्रॅटेजी तयार करू. देवेंद्रजी, मी संजीव खांडेकर. मला 1-2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न असा, तो सांस्कृतिक संदर्भामधला आहे म्हणून साधारणपणे डेव्हलपमेंट ज्यावेळी बोललो तर विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि
पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम सातत्याने डेव्हलपमेंट ओरिएंटेड असा मानला जातो. न्यूयॉर्क, पॅरिस, लंडन आणि शांघायपर्यंत आपण आपल्या इकडे प्रगती करू, या शहराचं शांघाय करू, त्या शहराचं लंडन करू असं झालं. परंतु या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये त्याचा जो कणा असतो तो कणा सांस्कृतिक कणा असतो. त्या त्या शहरामधली म्युझियम्स असतात, त्या त्या शहरामधली वाचनालय असतात, त्या त्या शहरामधल्या गॅलरीज असतात. परंतु एक कलावंत म्हणून आणि एक लेखक म्हणून, एक कवी म्हणून माझ्या मनामध्ये आणि माझ्यासारख्या अनेकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीची या संदर्भात विजन काय आहे याच्याबद्दल थोडीशी भीती आणि थोडंसं औत्सुक्य. याचं कारण असं की हुसेन साहेब जाऊन आता 4-5 वर्ष झाली तरी देखील हुसेन साहेबांच्या चित्रांचं प्रदर्शन या शहरात नव्हे तर देशात देखील होऊ शकलेलं नाही. आजही शोभा मुद्गलना फक्त अमेरिकेतच नव्हे तर बंगलोर मध्ये देखील त्यांचा कार्यक्रम बंद पाडला जातो. आत्ता अनंतमूर्ती गेल्यानंतर फटाके वाजवण्याचे कार्यक्रम होतात. अशी ज्यावेळी अवस्था, अशा प्रकारची गोष्ट ज्यावेळी सांस्कृतिक कला, साहित्य या संदर्भात जर असेल तर त्या संदर्भामध्ये व्हिजन, मी तर म्हणतो एक बेसिक रिस्पेक्ट हा तर पहिला भाग आहे, परंतु त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रासारख्या अत्यंत पुरोगामी ज्याला आपण शाहू आंबेडकर म्हणतो, फुले म्हणतो, त्या राज्यामध्ये व्हिजन काय असेल? पहिली गोष्ट तर अशी आहे की सांस्कृतिक दहशतवादावर भारतीय जनता पक्षाचा विश्वास नाही. एक गोष्ट मात्र आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस आपण लिबर्टीची डेफिनेशन करतो त्यावेळी अतिशय सुंदर अशा प्रकारची आपल्या संविधानातनं लिबर्टीची डेफिनेशन केल्यानंतर व्हॉट इज लिबर्टी, तर त्यात असं म्हटलेलं आहे की लिबर्टी म्हणजे माझं स्वातंत्र्य, पण ते कुठपर्यंत, बाजूच्या स्वातंत्र्यावर जोपर्यंत त्याचा अधिक्षेप होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रामधलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य अनिर्बद्ध असू शकत नाही. ते स्वातंत्र्य लोकांच्या भावनेशी निगडीत असतं, दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अधिक्षेप करणारं नसतं. आणि म्हणून त्या स्वातंत्र्याच्या ज्या सीमा आहेत त्या मला असं वाटतं सगळ्यांनी पाहिल्या पाहिजेत असं माझं मत आहे. त्यासोबत एक गोष्ट निश्चित आहे की भारतीय जनता पक्षाला असं वाटतं आणि मोदीजींनी हे सांगितलेलं आहे की भारताकडे लोक का आकृष्ट होतील. आज भारतामध्ये जर आपल्याला टुरिस्ट आले पाहिजे तर ते काही आपल्या समुद्रकिनाऱ्यामुळे किंवा या गोष्टींमुळे नाही, तर भारताच्या संस्कृतीकडे ते आकृष्ट होतात. भारताच्या सांस्कृतिक वारशाकडे, जे एक फार समृद्ध अशी संस्कृती आमची आहे, त्याच्याकडे परदेशी लोक आकृष्ट होतात. आणि म्हणून आमची संस्कृती ही जर आम्ही टिकवली, ही आमची संस्कृती लोकांपुढे योग्य प्रकारे मांडली, तर मला असं वाटतं की त्यातनं जगामध्ये आमच्याबद्दलचं एक आकर्षण आहे. आणि तेच आकर्षण कशा प्रकारे आपल्याला योग्य मला असं वाटतं कॅच करता येईल, हाच प्रयत्न आमच्या माध्यमातून चालेल. केंद्र सरकारनेही तोच प्रयत्न सुरू केलाय, राज्यात आम्ही देखील तेच करू. महिलांचा एक प्रश्न घेऊयात आणि मग आपण शेवटाकडे जाऊया. नमस्कार सर, माझं नाव मुमताज शेख, मी कोरो या संघटनेशी जोडून आहे. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे आम्ही गेली 3 वर्ष मुंबई शहरामध्ये आणि आता काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ सुरक्षित मुताऱ्या हव्यात, कारण महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न फार मोठा आहे, त्याच्यासाठी आम्ही लढत आहोत. तर तुमच्या विजनमध्ये हे म्हणजे होणार आहे हे आम्ही ऐकलंय, पण कधीपर्यंत होणार आहे त्याच्याबद्दल एक बोलावं. आणि दुसरं, महिलांवरती महाराष्ट्र राज्यामध्ये वाढणारे जे अत्याचार आहेत आणि त्यातही जातीय अत्याचार जे वाढणारे आहेत त्याच्यासाठी आपण काय म्हणाल, कारण आपण गुन्हा सिद्ध होत नाही याच्याबद्दल बोललेला आहात, परंतु असे जातीय अत्याचार होऊच नये याच्यासाठी आपण काय करणार आहात? पहिली गोष्ट अशी की या ज्या पब्लिक युरिनल्स असले पाहिजेत महिलांकरता, हा जो काही विषय आहे या संदर्भात केंद्र सरकारनेही एक महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. पहिल्यांदा रेल्वे विभागाने या बजेटमध्ये सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर महिलांकरता स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे त्याकरता बजेट ठेवलेलं आहे. त्यासोबत मला असं वाटतं की आमचा जो विकास आराखडा आहे, या विकास आराखड्यामध्ये आपल्याला महिलांकरता युरिनल हे त्याचा इंट्रिन्सिक पार्ट केला पाहिजे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही करू की विकास आराखड्यामध्ये तोपर्यंत आपण विकास आराखड्याला मान्यताच देणार नाही की जोपर्यंत अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी होणार नाही. त्यासोबत आता एक सस्टेनेबल एफर्ट त्याच्या संदर्भातले आपल्याला सुरू केले पाहिजेत. तर आपण हे विचारलं, माझा विचार असा आहे की आमचं सरकार आल्यानंतर साधारणपणे 1.5 वर्षाच्या आत आम्ही महत्त्वाच्या जेवढे ठिकाणं आहेत त्या ठिकाणांवर महिलांकरता अशा प्रकारच्या युरिनलची व्यवस्था होईल हे निश्चितपणे आम्ही करू. एक दुसरं, आपण महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत बोललात, जाती अत्याचार असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, मला असं वाटतं की कायदा तर महत्त्वाचा आहे, तो करावाच लागेल, पण त्यासोबत आपल्याला प्रबोधन देखील करावं लागेल. कायदा आणि प्रबोधन या 2 गोष्टी, समाज जोपर्यंत पाठीशी उभा राहत नाही, समाज जोपर्यंत खंबीरपणे म्हणत नाही की नाही आम्ही हे सहन करणार नाही, तोपर्यंत या प्रवृत्ती संपत नसतात. आणि म्हणून समाजामध्ये तशा प्रकारची जागृती घडवणं
हे आपल्याला सगळ्यांना मिळून करावं लागेल आणि निश्चितपणे त्या संदर्भात सरकार म्हणून समाजाच्या पाठीशी ज्या प्रकारे उभं राहिलं पाहिजे ते आम्ही निश्चित उभं राहू. देवेंद्रजी, खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्यही अनेकांना अनेक प्रश्न विचारायचे आहेत, मात्र आपल्याला वेळेची थोडीशी कमतरता आहे. सगळ्या महाराष्ट्राला अपेक्षा आहे की राजकीय पक्ष कुठलाही असो, मात्र त्याच्या व्हिजनमधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत महाराष्ट्राच्या विकासाच्या, त्या केवळ व्हिजन डॉक्युमेंट पुरत्या न राहता, त्या केवळ ब्ल्यूप्रिंट पुरत्या मर्यादित न राहता, त्या एका पुस्तिकेपुरत्या मर्यादित न राहता त्या प्रत्यक्षात उतराव्यात, एवढीच महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे. तुम्ही आलात आणि तुमचे विचार मांडलेत, उपस्थितांनी प्रश्न विचारले, सगळ्यांचे आभार. या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. थँक्यू.